आज परत एकदा आमचं घर पाहुण्यांनी गजबजून गेलं होतं. तर आज आहे ना जेवण बनवायचा एवढा कंटाळा आला होता. म्हटलं चला चकोल्याच बनवून घेऊयात आणि साधा सिंपल बेत असतो चकोल्या म्हणजे लगेच होऊन पण जातो. मग इकडे मी डाळ शिजायला घातली तोपर्यंत म्हटलं चला आपलं एक पार्सल आले ते ओपन करून बघूयात. तर यामध्ये ना मी मेकअप ऑर्गनायझर मागवला आहे आणि याची क्वालिटी तर एवढी भारी अशी आली आहे ना आणि कधी पण आपण आहे ना असं अडकून पण ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा लगेचच कुठे जायचं असेल तर घेऊन जाऊ शकतो. कारण आहे ना आपल्याला कधी-कधी एवढी गडबड असते की प्रत्येक वेळेस आहे ना मेकअपचं सामान भरायला काही टाईम नसतो. आणि फक्त ₹150च्या रेंजमध्ये एवढी छान अशी क्वालिटी भेटली आहे ना, आता सगळं ऑर्गनाइज करून ठेवायला माझ्याकडे काही टाईम नव्हता कारण स्वयंपाक पण बाकी होता. मग इकडे गरमागरम वाफळलेल्या अशा चकोल्या मी रेडी करून घेतल्या होत्या. आता चकोल्या म्हटलं की त्याच्यावरती खूप सारं तूप तर पाहिजे, त्याशिवाय चकोल्या खाण्यात मज्जा काय. आता इकडे थोड्या वेळातच आमच्याकडे आयशूताई, कृष्णादादा, सुनीता आत्या त्यासोबतच सिद्धू भाऊजी पण आले होते. मग सगळ्यांसाठी कॉफी वगैरे करून दिल्या. तर ह्यांच्याकडे जेवण करण्यासाठी काही जास्त टाईम नव्हता कारण लगेच त्यांना गावाकडे पण जायचं होतं. सगळ्यांसोबत गप्पा मारून खूपच भारी वाटलं. आता तुम्हाला तर माहीतच आहे, की आमच्याकडे कुणी पाहुणे आले, की घर किती गजबजून असं जातं. चला तर आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.